मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वर्षपूर्ती होतीये। त्यानिमित्तानं जरांगेंनी गोदाघाटच्या 123 गावातील मराठा समाजाशी संवाद साधलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे। मराठा समाज एक झाला तर कोणताही प्रश्न सुटकीसरशी सोडवला जाऊ शकतो असं जरांगे म्हणाले। आपल्या समाजाला तर मराठ्यांनी या सरकारला पागल केलं आणि त्यांना भुजबळ सारखा आयुर्वेदाचार्य आता आणल्याची टीका जरांगेंनी केली। सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण मुद्दामहून घातलं असा आरोपही जरांगेंनी केलेला आहे। किंवा हे कारण नसताना आपल्या समाजाला नाव ठेवायचे। तर सगळे सौर्य अंमलबजावणी होत नसल्याबद्दलही जरांगेंनी खंत व्यक्त केलेली आहे आणि गिरीश महाजनांवरही त्यांनी खोचक टीका केली आहे। पागल करून टाकलं सगळं सरकार आहे मराठीने। थोड्या दिवसात ते आयुर्वेदाचार्य आणलाय त्यांनी, आता एक त्याच्याकडून गोळ्या घ्यावा लागणार आहे। जडीबुटीवाला देव छगन भुजबळ, देवेंद्र भाऊ बसले सागर बंगल्यावर, त्या बोनी एक जडीबुटीवाला ठुलाय आता छगन भुजबळ। त्या डोंगरात हिंडत आहे तिकडच्या नाशिकच्या त्या नुसती जडीबुटी गोळा करतात, त्याच्या हाताला सराटेच लागत येते नाहीत का, सराटे चिमुकाटे, त्याला काय जडीबुटी त्याच्या हाताला लागा नाही एक बी। हे असले त्यांचे वठुले सरकार पागल केलंय मराठ्यांनी। ती गिरीश महाजन आलं ते 15 रुपयाचं बेल्ट, हेंद्र ते कुंकुण आलं, कुंकुण माझ्या गाड्यात पडलं ती। हे असले कसले हंगाडे सोडून तिथे बिगर चापलावले माझ्याकडे। इथं आलं ते म्हणला त्यांचं लय पोट दुखत आहे ना सरसकट म्हणल्यावर, म्हणलं मग सांग बा गोळी असली एखादी तर पोट वगैरे दुखायची। तर बघ ते जेच घेऊन आलं माझ्याकडे, लय मोठे जेच घेऊन आलं, लय मोठे हे घेऊन आलं। म्हणले सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी ज्या मराठ्यांचे नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देऊ। आता काय म्हणतात ते टिकत नाही, ते कायद्यात बसत नाही। कायद्यात बसत नाही तुम्ही आधी सूचना कसं काय काढली?